दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. नाशिक येथील बाल सुधारगृहात कृष्णा काळे वय वर्ष 15 या मुलास शिवीगाळ तसेच मारहाण होत असल्याचं समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कृष्णा काळे या 15 वर्षाच्या मुलाला न्यायालयाच्या आदेशाने 10 ते 12 दिवसांपासून नाशिक उंटवाडी येथील मुलामुलींच्या निरीक्षणगृहात ठेवण्यात आले होते. दिनांक 27 जून रोजी त्यांनी विषारी औषध सेवन केल्यामुळे त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. माझं नाव कृष्णा धर्मा काळे. मला चुकीच्या केसमध्ये फसवलं गेलं आणि मध्ये हाणमार करायचे आणि मध्ये म्हणजे कुठं ते रिमांड टूरमध्ये आणि सर लोक शिवीगाळ करायचे, सकाळ संध्याकाळ मारायचे. बिअरची बॉटल ते त्यांनीच पाजली आणि घरचे यायचे तर त्यांच्याकडून पैसे पण घ्यायचे, भेटायचे आणि भाऊ फोन करायचं तर ते म्हणायचे आज नाही उद्या होईन, आज नाही. त्यांना असेच भटवायचे आणि मला 5 ते 4 5 ते 3 केस होती तर त्यांनी 376 केस लावली. आणि या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता तुला कोणी आणलं? मला त्या सरांनी आणलं, 10:30ला आणलं. तर मी म्हणत होतो त्यांना. कोणत्या सरांनी? पण ते कोटाक काय त्यांचंच नाव आहे ते सरांनी आणलं. तर मी त्यांना बोलत होतो घरी फोन लावा, तर कोणतेच सर ऐकत नव्हते. फोन लावायला कोणीच बोलत नव्हतं, घरी फोन नाही करायचा सांगत होते ते. आणि काढून घेतला आणि दमदाटी केली त्यांनी की असं बोल म्हणून. ते सरांनी व्हिडिओ काढली ती. शिवाय या मुलांना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांकडून येथील कर्मचारी चहा पाण्याच्या नावाखाली 1000 ते 2000 रुपये लाच घेत असल्याचं देखील समोर आलंय. अटक केली. कशा संदर्भात अटक केली? आता त्या सुनबाईने आमच्या कंप्लेंट केली होती. तर त्याच्यावर पण आहे ना 503 504 अशी केस लावली. केस लावल्याच्या नंतर मग आम्ही वकील लावला. तर वकिलाकडे गेल्याच्या नंतर वकील म्हणे काही नाही म्हणे, किरकोळ केस आहे, त्याला आम्ही एवढ्या 8-1 दिवसात सोडून देऊ. जमा केल्याच्या नंतर मग आम्ही त्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भेटायला गेलो. भेटायला गेल्याच्या नंतर मग ते दिसले सर आणि ते सगळे म्हणायला लागले भाऊ तुला चहा पाणी द्यावं लागेल. म्हणलं साहेब आम्ही गरीब माणूस आहे, म्हटलं घंटागाडीवर कामाला आहे, मी कुठून तुम्हाला पैसे देणार? नाही म्हणे तो द्यावं लागेल. तरी मी मंजूर झालो. म्हटलं साहेब मी 500 रुपये देतो. ठीक आहे म्हणे, इथं कॅमेरे लागेल, इथे नाही द्यायचे म्हणे, तर गेटच्या बाहेर चाल म्हणे. गेटच्या बाहेर जाऊन मग ते आमच्याकडून दर हप्त्यातून म्हणजे 2दा आम्ही भेटायला गेलो होतो. 2दा आमच्याकडून एकदा 500 घेतले, एकदा 700 रुपये घेतले. आणि आता त्याला आहे ना रोज मारहाण करायचे, जेवण पण नव्हते देत त्याला. त्याची हालत पहा तुम्ही कशी झालेली आहे. त्याला मारहाण करून आणि त्याला पायजन पाजलं का काय केलं, आता त्यांच्या कब्जामध्ये होता. त्याच्यामुळं आम्हाला काही मध्ये जाऊ नाही देत नव्हते, आम्हाला फक्त गेटच्या बाहेरूनच भेटून द्यायचे. त्याला इथं कधी आणलं? त्याला सकाळी 10:30 वाजता आणलं आणि आम्हाला मी कामून आल्याच्या नंतर 5 वाजता मी त्याला भेटायला गेलो आज. तर मग तेव्हा मला कळालं. मग त्या सरांना बोललो, म्हणलं मला कृष्णाला भेटायचं आहे म्हणे, तो IC मध्ये. म्हणलं का बरं? म्हणे त्याने असं आणि असं केलं. म्हणलं आता त्यांनी केलं का तुम्ही पाजलं? म्हटलं सर मला काय माहिती नाही. म्हणे जा म्हणे तुला काय करायचं करून घे म्हणे. मग तेव्हा मी इकडं आलो सिव्हिलला, तेव्हा कळालं. तर त्याच्यावर दबाव टाकून त्यांच्या एक इडला कार्यकर्ता तो मुलगा होता, त्याने ना त्याची व्हिडिओ काढून तिकडे ते अधिकारी लोक ते साहेब लोक येऊन आणि त्याच्यावर दबाव टाकून त्याच्याकडून जबाना घेत होते. मग त्याच्यात मी गेलो. मी गेल्याच्या नंतर मग मी त्याला बोललो, म्हणलं सर तुम्ही काही त्याच्यावर जास्त दबाव टाकू नका. तेव्हा आम्ही काही दबाव नाही टाकतो, आम्ही सांगतोय म्हणे आमच्या शेवटी नोकरीचा प्रश्न आहे. म्हणलं मला काय घेणं आहे नोकरीची, मी तुम्हाला तो हातपाया पडत होतो, दर 2 दिवसाला येऊन तुम्हाला चहा पाणी देत होतो, तरी तुम्ही माझं ऐकत नाही. दरम्यान बाल सुधारगृहात बालके आपली चूक सुधारण्यासाठी जात असतात, परंतु तिथे त्यांना अशी वागणूक मिळत असेल तर त्यांच्यात सुधारणा होईल का असा प्रश्न पालकांना पडला असून यावेळी बाल सुधारगृह कर्मचाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केला जातो. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक.